क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5च्या पथकातील हवालदार गणेश ठाकरे आणि यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 9 तारखेला संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास यातील जो फिर्यादी आहेत अथर्व गौरीशंकर मस्के वय 21 वर्ष राहणार सर्च टाउन वैष्णोदेवी नगर पोलीस ठाणे भांडेवाडी हे रॅपिडो वाहन चालवतात। सायंकाळी एक सवारी सोडण्यासाठी ते उमिया धाम या परिसरात जाऊन तिथे सवारी सोडल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका तलावाजवळ ते थांबून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना काही अनोळखी व्यक्ती आले आणि त्याला शिवीगाळ करून त्याच्याकडचा मोबाईल हिसकावून आणि त्याच्याकडचे पैसे घेऊन चोरीला गेले। अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने युनिट क्रमांक 5च्या पथकातील गणेश ठाकरे आणि PSI सांगोळे त्यानंतर आमचे इतर पथकातील अंमलदार चंद्रशेखर गौतम यांनी कसोशीने प्रयत्न करून त्याचा रिव्हर्स ट्रॅक शोधून सायबर क्राईम ब्रँचमधील पथकातील PSI झिंगरे आणि त्यांचे पथकातील अंमलदार यांनी मदत करून आरोपींचा मागोवा घेत कोणत्या ठिकाणावरून त्या ठिकाणी आले होते अशा प्रकारे CCTV कॅमेरे जवळजवळ आम्ही 20 ते 25 CCTV कॅमेरे चेक करून आरोपींचा मागोवा घेतला। त्या आधारे एका पेट्रोल पंपावर आरोपींनी 130 रुपयाचं पेट्रोल भरलं। त्याचं ट्रान्झॅक्शन ID प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही त्या ट्रान्झॅक्शन डिटेल्स त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर प्राप्त झाला, ॲड्रेस प्राप्त झाला। त्या अनुषंगाने आम्ही यामधील मुख्य जे 2 आरोपी होते त्याचं नाव रोहित रतिराम रांगडाले वय 21 वर्ष राहणार छत्रपतीनगर वाटोडा, दुसरा आरोपी समीर उमाजी लांबट वय 18 वर्ष राहणार शिव छत्रपतीनगर पोलीस स्टेशन वाटोडा। 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 2 गुन्ह्यामध्ये वापरलेले 2 वाहनं, त्यानंतर 2 मोबाईल, त्याचबरोबर यातील जबरी चोरी केलेले पैशापैकी 500 रुपये आम्ही रिकवर केलेला आहे आणि हा मुद्देमालासह दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन पारडीच्या ताब्यामध्ये पुढील कारवाई करता देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे ही महत्त्वाची रॉबरी वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन माकणीकर सर, ACP क्राईम श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील PSI सांगळे, त्यानंतर हवालदार गणेश ठाकरे गौतम, त्याचबरोबर सायबर युनिटमधील PSI झिंगरे आणि त्यांचे पथक यांनी आम्हाला सायबरची तांत्रिक मदत पुरवल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे। दोन्ही आरोपींना आम्ही पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन पारडीच्या ताब्यात दिलेला आहे।